हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी टीबी मुक्त ग्रामपंचायती ठेवत जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी उपस्थितांना केलं। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यावेळी श्रीमती भोसले बोलत होत्या। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुनवाल, डॉक्टर संदीप काळे, डॉक्टर गणेश जोगदंड, डॉक्टर गजानन चव्हाण, डॉक्टर राजेश्वर कत्रुवार, डॉक्टर गारोळे, डॉक्टर बालाजी भाकरे, IMचे सचिव डॉक्टर राम मुंडे उपस्थित होते। आगामी काळात हिंगोली टीबी मुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करून जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्ण शोधून तपासणी करावी व या आजाराचं तात्काळ निदान करावं। त्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत मोफत थुंकी तपासणी तसंच एक्सरे तपासणी केली जाते। याचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे, तरच जिल्हा टीबी मुक्त होण्यासाठी आपल्याला वाटचाल करता येईल असं सांगितलं। टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रभावी करण्यासाठी गाव पातळीपर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी विशद केलं। कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी केला। यावेळी रौप्य पदक प्राप्त औंढा तालुका 6, वसमत तालुका 9, हिंगोली तालुका 4, कळमनुरी तालुका 5, सेनगाव तालुका 10 अशा एकूण 34 ग्रामपंचायतींना रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन सरपंच, आशा, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना सन्मानित करण्यात आलं। याच कार्यक्रमात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी आरोग्य संस्था म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश जोगदंड व प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश कत्रुवार यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच उत्कृष्ट कार्य करणारे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बालाजी उबाळे यांनी केलं। शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केलं। कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत पोर्टेबल एक्सरे मशीनचं मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं।